नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं आपल्या पूजाच आर्ट या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण एका लहान बाळाचं डोळ्याचं स्केच काढणार आहोत. त्याचा रेफरन्स फोटो मी इथे वरती देत आहे आणि सोबतच आपलं दी सिक्रेट या पुस्तकाचा चौथा म्हणजे शेवटचा भाग आपण पाहणार आहोत. चला तर मग ऑडिओ बुक सांगायला मी सुरुवात करते. तर मैत्रिणींनो, तुम्हाला माहीत आहे का, जगातील फक्त 1% लोकांकडेच जगातील 96% इतकी संपत्ती फक्त त्यांच्याकडेच आहे. असं कशामुळे होतं? तर त्यांना हे रहस्य, ते पैसा कमवण्याचं रहस्य माहिती झालेलं आहे. तर ते रहस्य नेमकं कोणतं आहे, त्याच्यासाठी लेखिकेने याच्यामध्ये आपल्याला खूप सुंदर असं उदाहरण दिलं आहे. ते उदाहरण आपण जाणून घेणार आहोत. तर पाहूयात ते उदाहरण नेमकं कोणतं आहे ते. या पुस्तकामध्ये लेखिकेने जॉन आजराफ खूप मोठ्या उद्योगपतीचं उदाहरण दिलेलं आहे की जेव्हा जॉन आजराफ यांना लॉ ऑफ अट्रॅक्शन विषयी माहिती मिळाली, त्याच्यानंतर त्यांना असं वाटलं की आता ही माहिती मिळाली तर आपण इम्प्लिमेंट करू की आपल्या आयुष्यात की हे खरंच होतंय का, की लॉ ऑफ अट्रॅक्शन खरंच काम करतंय का. पण त्यांनी फक्त काम करतंय का म्हणून नाही, तर त्याच्यावरती तितकाच विश्वास ठेवला की बघूया आपण आपल्याला भेटतंय का. तर त्यांनी 1995 मध्ये एक व्हिजन बोर्ड तयार केला. आयुष्यात मला काय काय हवं आहे, घर हवं आहे, पैसा हवा आहे, चांगली बायको, संपत्ती, पैसा, म्हणजे सगळं जे काय हवं आहे ते त्यांनी एका व्हिजन बोर्डवरती फोटो चिटकवले होते. ते असं जॉब करत होते, त्यांची ट्रान्सफर झाली, मग त्यांना दुसऱ्या ठिकाणी शिफ्ट व्हावं लागलं. असंच त्यांना 5 वर्षात 3 वेळा शहरं बदलावी लागली की मग शेवटी ते कॅलिफोर्नियामध्ये कायमचे स्थायिक झाले. आणि त्यांनी ते सगळे बॉक्स इकडून तिकडे नेल्यामुळे सगळे बॉक्स आहे तसेच होते. आणि एक दिवशी त्यांच्या ऑफिसमध्ये त्यांचा छोटासा मुलगा आला होता आणि त्यांनी विचारलं की या बॉक्समध्ये काय आहे नेमकं. जॉन आजराफ म्हणले की बाळा, याच्यामध्ये माझं व्हिजन बोर्ड आहे. तो म्हणाला व्हिजन बोर्ड म्हणजे काय? तर त्यांनी सांगितलं की मला जे गोष्ट हव्या होत्या त्या सगळ्या मी या बोर्डवरती चिटकवल्या होत्या की त्या मला मिळते. मग लहान मुलगा असतो, त्याला काही समजत नाही, मग तो हट्ट धरतो की बाबा मला हे बघायचं की याच्यात नेमकं काय आहे. तर ते उघडून बघतो, दाखवतो की काय काय गोष्टी होत्या. तर त्याच्यामध्ये एक घराचं सुंदर चित्र होतं, जे की जॉन आजराफला असं वाटत होतं की असं घर आपलं असावं. मग ते घराचा कलर असेल, त्याचं स्ट्रक्चर असेल, आतमधल्या गोष्टी असतील, ते मला असं घर हवं आहे माझं. तर ते सध्या ज्या घरात राहत होते ते आहे तसं हुबेहूब त्या फोटोतल्या घरासारखं होतं. व्हिजन बोर्ड बघून ते रडायला लागले आणि त्यांचा मुलगा म्हणाला की बाबा काय झालं, तुम्ही का रडताय? तर ते म्हणाले की मला कळालं लॉ ऑफ अट्रॅक्शन काम करतं. मी जे मागितलं होतं ते युनिव्हर्सने मला दिलंय. मी सध्या ते जगतोय की जे जसं आयुष्य मला हवं होतं त्या पद्धतीने मी आयुष्य जगतोय. आणि ते खूप आनंदित झाले. त्यांना हे कळालं की लॉ ऑफ अट्रॅक्शन कसं काम करतं आणि त्यांना ती प्रत्येक गोष्ट मिळाली जी त्यांनी त्या व्हिजन बोर्डमध्ये चिटकवली होती की मला हे हवं आहे. ती प्रत्येक गोष्ट त्यांना चमत्काराने मिळाली असं आपण म्हणू शकतो. तर मैत्रिणींनो, तुम्हाला एक उदाहरणावरूनच कळलं असेल की लॉ ऑफ अट्रॅक्शन कसं काम करतं. तर तुम्ही या सांगितलेल्या 3 स्टेप म्हणजे विचारा, विचारा, बिलीव्ह, विश्वास ठेवा आणि ते मिळालंय म्हणजे रिसीव्ह झालंय असं फील आणून तो आनंद युनिव्हर्समध्ये सोडा, मग तुम्हाला ती गोष्ट नक्कीच मिळेल. तर याच्यामध्ये 5 महत्त्वाच्या गोष्टी तुम्हाला सांगितलेल्या आहेत ज्याच्यामुळे तुम्हाला हवी असणारी गोष्ट मिळवू शकतात. तर त्या गोष्टी अशा की पहिली गोष्ट अशी की तुम्हाला तेच मिळतं ज्याच्याविषयी तुम्ही फील करता. म्हणजे तुमच्या मनामध्ये त्याच्याविषयी भावना जी आहे, ज्याच्याविषयी तुम्ही फील करता तेच तुम्हाला मिळतं. ते नाही की ज्याच्याविषयी तुम्ही विचार करता. त्याच्यामुळं फक्त विचार न करता तसं फील करा की तुम्हाला ती गोष्ट मिळाली आहे. फक्त विचार करून भागत नाही किंवा ती गोष्ट मिळवताही येत नाही. त्याच्यामध्ये फील घातला पाहिजे की मला ती गोष्ट मिळाली आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आज आपण जे आहोत ते आपण जे काल विचार केला त्या विचारांचा परिणाम म्हणून आज आपण आहोत. मग तुम्ही म्हणाल मी थोडे असा विचार केला होता की माझ्या आयुष्यात एवढं दुःख यावं, एवढं संकट यावं. आपण कळत न कळत असं विचार करतो की असं झालं तर काय होईल, मग असं केलं तर मग काय होईल. तर त्या निगेटिव्ह गोष्टी युनिव्हर्सला कळत नाही, पॉझिटिव्ह निगेटिव्ह. ते फक्त तुम्ही जे सांगाल, जसं विचार कराल ते तुमच्यापर्यंत आणून पोहोचवत असतं. त्याच्यामुळे आज जे तुम्ही आहात ते तुमच्या काल जे विचार केलं त्याच्यानुसार त्याचे परिणाम म्हणून तुम्ही आज त्या परिस्थितीमध्ये आहात. तुम्ही स्वतः ती परिस्थिती स्वतःवरती ओढवून घेतलेली आहे. त्याच्यामुळे उद्या जे तुम्हाला हवं आहे त्या दृष्टीने तुम्ही आजपासूनच विचार करायला सुरुवात करा. नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा झाल्याशिवाय राहणार नाही. आणि तिसरी गोष्ट म्हणजे लॉ ऑफ अट्रॅक्शन हे कायम कार्यरत असतं. मग तुम्ही त्याच्याशी सहमत राहा किंवा नाही, तुम्ही कोणती गोष्ट विचार करताय त्या दृष्टीने तुम्हाला ती उद्या किंवा परवा ती नक्कीच गोष्ट मिळणार आहे. तुम्ही मानू किंवा नका मानू, ते कायम कार्यरत असतंच. चौथी गोष्ट अशी आहे की तुम्ही तुमच्या वाईट विचारांमुळे स्वतःच नुकसान करून घेता, दुसऱ्यांचं करू शकत नाही. तुम्ही
जे विचार करता त्याच्यामुळं, तुम्ही जे निगेटिव्ह विचार करता त्याच्यामुळे तुमचंच नुकसान होतं, दुसऱ्या कोणाचंही होत नाही. त्याच्यामुळे आपण काय विचार करतो याच्याकडे व्यवस्थित लक्ष द्या. 5वी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आतापर्यंत जी वस्तू बनवली गेली आहे, जी बनलेली आहे, ती फक्त एका नवीन केलेल्या विचारामुळे घडून आलेली आहे. म्हणजे सुरुवातीला आधी ती गोष्ट निर्माण करावी असा विचार डोक्यात येतो आणि त्याच्यानंतर ती गोष्ट आपण तयार करतो, निर्माण करतो, ना की डायरेक्ट कोणतरी आणली आणि मांडली. तिचा आधी विचार डोक्यात असतो, ती वस्तू कशा प्रकारे दिसत असते हे आपल्या डोक्यामध्ये त्याचं इमेज तयार झालेली असते आणि मग ती गोष्ट निर्माण केली जाते. तुम्हाला जी गोष्ट हवी आहे ती तुम्ही अगदी सहजरीतीने तुम्हाला हवी असणारी गोष्ट मिळवू शकता. फक्त तुमच्यामध्ये त्याच्याविषयी कृतज्ञता ही भावना असू द्या की तुम्हाला जी गोष्ट हवी आहे ती गोष्ट मिळाली आहे आणि तुम्ही युनिवर्सचे मनापासून आभार मानत आहात, धन्यवाद युनिवर्सला देत आहात की ती गोष्ट मला मिळाली आहे आणि मी खूप खुश आहे. असं कृतज्ञता तुम्ही युनिवर्समध्ये सोडत जावा आणि तुमचं स्वप्न, तुमच्या इच्छा नक्कीच पूर्ण होतील. तर द सिक्रेट हे पुस्तक एकदा तुम्ही नक्की वाचा आणि याच्यात सांगितलेलं रहस्य जाणून घेऊन तुम्ही नक्कीच तुमचं स्वप्न साकार करू शकता, तुमचं स्वप्न पूर्ण करू शकता. तर मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. मैत्रिणींनो, द सिक्रेट या पुस्तकाची समरी मी माझ्या पद्धतीने मला जेवढं समजलं आहे तेवढं तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा मनापासून प्रयत्न केला आहे. तर याच्या आधीचे 3 भाग जर तुम्ही बघितले नसतील, ऐकले नसतील तर ते तुम्ही आवर्जून ऐका आणि त्यातून तुम्ही नक्कीच तुम्हाला जी हवी असणारी गोष्ट आहे ती तुम्ही मिळवू शकता. तर मैत्रिणींनो, द सिक्रेट या पुस्तकाचा हा 4था भाग म्हणजेच आपला शेवटचा भाग होता. तर भेटूया नवीन पुस्तकाबरोबर पुढच्या व्हिडिओमध्ये. आणि सोबतच मैत्रिणींनो, हे स्केच काढण्यासाठी मी आर्ट लाईनच्या ग्राफाईट पेन्सिलचा यूज करून हे स्केच काढला आहे. कोणत्या वेळी कोणती पेन्सिल यूज केली आहे ते मी स्क्रीनवरती दाखवलेलं आहे. तर ते तुम्ही व्यवस्थित बघून हे स्केच काढण्याचा प्रयत्न नक्कीच करू शकता. आणि ही नवीन सिरीज तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून सांगायला विसरू नका. आणि सोबतच आपलं जे हे लहान बाळाचं डोळ्याचं जे मी स्केच काढलं आहे ते तुम्हाला कसं वाटलं हे कमेंट करून सांगायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.